नमस्कार, माझं ॲडव्होकेट रविराज मोरे। जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी आहे। अनेक वेळा आपण ट्रेनने प्रवास करत असताना ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवरती जे काही स्टॉल आहेत तिथे काही वेळा ओव्हर प्राइसिंग किंवा जे काही त्यांच्या मार्फत जे विकले जाणारे पदार्थ आहेत, अन्नपदार्थ असतील, त्याच्यामध्ये क्वालिटीचा इश्यू जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। ट्रेनमध्ये ज्या काही केटरिंग सर्व्हिसेस आहेत, ज्या की ट्रेनने अपॉइंट केलेल्या आहेत, त्यांच्याकडूनही ओव्हर प्राइसिंग म्हणजे एमआरपी पेक्षा जे काही रेल्वेने ठरवून दिलेले दर आहेत त्याच्यापेक्षा जास्तीच्या किमती ज्या आहेत त्या किमतीला अन्नपदार्थ असतील, पाणी बॉटल असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील त्या विकल्या जात असतील, त्याला आपण ओव्हर प्राइसिंग असं म्हणतो। अशा प्रकारे जर ओव्हर चार्जिंग होत असेल, त्याचबरोबर जर तिथं दिलं जाणारं जे अन्न आहे ते निकृष्ट दर्जाचं असेल, तर तुम्ही अशा ज्या केटरिंग सर्व्हिसेस असतील किंवा असे जे स्टॉल सर्व्हिसेस असतील त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करू शकता। मग ही कंप्लेंट दाखल कशी करायची, तर रेल्वेने अशा काही तुम्हाला हेल्पलाईन दिलेल्या आहेत, त्याच्यावरती तुम्ही तक्रार नोंदवू शकता आणि अशा प्रकारच्या केटरिंग सर्व्हिसेसवरती किंवा जे काही प्लॅटफॉर्मवरती असणारे स्टॉल आहेत त्यांच्यावरती हेवी पेनल्टी होऊ शकते। आणि जर जास्त प्रमाणात जर तक्रारी असतील, जास्त लोकांच्या तक्रारी असतील, तर केटरिंग सर्व्हिसेस त्याचबरोबर त्या स्टॉलचे परवाने रद्द होऊन त्यांची त्या ठिकाणून हकलपट्टी सुद्धा होऊ शकते। मग ही तक्रार दाखल कशी करायची, तर रेल्वेने रेल मदत नावाचं एक हेल्पलाईन सुद्धा जी आहे ती सुरू आहे सध्या। त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 139 म्हणजे 139 ह्या क्रमांकावरती कॉल करायचा आहे आणि जे काही IVR असेल कॉल, त्याच्यावरती तुमची माहिती जी आहे ती तुम्हाला द्यायची आहे, कंप्लेंट नोंदवायची आहे आणि तुम्हाला लगेच त्यांच्याकडून जो आहे तो रिप्लाय देण्यात येईल आणि त्या केटरिंग सर्व्हिसेसच्या विरोधामध्ये कंप्लेंट जी आहे ती नोंद होईल। त्याच्यावरती जर तुम्ही ही कंप्लेंट परत घेतली नाही, ती जर कंप्लेंट अशीच रजिस्टर्ड झाली, तर त्या केटरिंग ओनरवरती, त्या केटरिंग मालकावरती हेवी पेनल्टी जी आहे ती होऊ शकते, म्हणजे जास्तीचा जो आहे तो दंड त्याच्यावर आकारला जातो। तर आता समजा पाण्याची बॉटल जी आहे ती 15 रुपयाची आहे, रेलनेल नावाची जी पाणी बॉटलची जी कंपनी आहे ती रेल्वेच्या ज्या डब्यांमध्ये असेल किंवा प्लॅटफॉर्मवरती विकण्याची परवानगी आहे। इतर कोणत्याही कंपनीचे जर त्या ठिकाणी विकले जात असतील, जे की रेल्वेने त्याची परवानगी दिलेली नसलेली कोणत्याही कंपनीची पाणी बॉटल जर विकली जात असेल, एमआरपी पेक्षा जास्त किमतीला विकली जात असेल, तर तुम्ही कंप्लेंट दाखल करून त्यांच्यावरती पेनल्टी जी आहे ती करण्यासाठी कंप्लेंट करू शकता। ओव्हर प्राइसिंग असेल, त्याचबरोबर फूड क्वालिटीचा विषय, निकृष्ट दर्जाचं जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जर खाद्यपदार्थ, अन्न, जेवण, त्याचबरोबर चहा, कॉफी यासारखे पदार्थ जर तुम्हाला दिले जात असतील, तर तुम्ही कंप्लेंट जी आहे ती दाखल करू शकता। त्याचबरोबर रेल्वेने त्यांची वेबसाईट सुद्धा जी आहे ती त्याच्यावरतीही कंप्लेंट दाखल करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे। रेल मदत नावाच्या वेबसाईटवरती तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता। त्यांचं ऍपही आहे, प्ले स्टोअर वरून तुम्ही ते ऍपही डाउनलोड करू शकता। रेल मदत नावाचं ऍप आहे, त्याच्यावरतीही तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता। आता हे झालं जेवणाच्या संदर्भातलं किंवा पाणी, चहा यासारख्या गोष्टींच्या संदर्भातलं झालं। तुम्हाला जर कोणत्याही को पॅसेंजर कडून जर कोणत्याही प्रकारची अडचण असेल, त्याचबरोबर तुमच्या सुरक्षतेला जर त्या ठिकाणी धोका असेल, त्याचबरोबर जर तुमच्या जो काही रेल्वेचा जो कोच आहे, डबा आहे, त्याच्यामध्येही कोणताही इश्यू असेल, सीटच्या संदर्भातला इश्यू असेल किंवा अन्य जर मेडिकल इमर्जन्सी कोणाला असेल, तरी सुद्धा तुम्ही याच्यावरती ह्या नंबरवरती कॉल करू शकता। वेबसाईटवरती तुम्ही ते कंप्लेंट दाखल करू शकता, ऍपवरती सुद्धा तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता। तर हा हेल्पलाईन नंबर जो आहे तो आहे 139 म्हणजे 139 ह्या नंबरवरती कॉल करा। रेल मदत नावाच्या ऍपवरती तुम्ही जाऊ शकता, रेल मदत नावाच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन ती कंप्लेंट दाखल करू शकता, मदत मिळवू शकता। अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।